सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपण पुढील अध्याय सुरू करूयात। काल आपण बऱ्याच गोष्टी आपणाला शिकायला मिळाल्या, तर आज आपण पुढील 157वा अध्याय आपण सुरू करूया। आपण विचार नाही करू शकत अशा अनेक गोष्टी आपल्या समोर नर्मदा पुराण वाचत असताना येत आहेत। तर एवढं सारं ऋषीमुनी आणि सर्व काही प्रसंग आपल्याला शिकायला मिळतील असं नव्हतं कल्पना। आता आपण पुढील अध्यायात प्रवेश करतोय। अध्याय 157वा, हुंकार स्वामी तीर्थ महात्म्य वर्णन। हुंकार स्वामी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानन्तरं राजशुक्ल तीर्थसमीपतः वासुदेवस्य तीर्थं तु सर्वलोकेषु पूजितं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर शुक्ल तीर्थाच्या जवळच सर्व लोकांत पूजित वासुदेव तीर्थ आहे। श्री नर्मदा तटी अतिशय प्राचीन पुण्यप्रद परमतीर्थ आहे। तेथे केवळ हुंकाराने श्री नर्मदा 1 कोस दूर गेली। हे राजेंद्र, जेव्हापासून हुंकाराने श्री नर्मदा दूर गेली तेव्हापासून विद्वानांनी त्या तीर्थाला हुंकार स्वामी नावाने संबोधले। जो हुंकार तीर्थात स्नान करून अव्यय भगवान श्री विष्णूचे दर्शन करतो तो 7 जन्माच्या पापातून मुक्त होतो। संसार सागरात मग्न पापकर्मी जनांचा उद्धार करता जगन्नाथ स्वामी श्री नारायणाशिवाय अन्य कोणी नाही। ती जिव्हा धन्य आहे जी श्री नारायणाची स्तुती करते। तेच चित्त जे श्री नारायणाला अर्पित आहे। तेच हात प्रशंसनीय आहेत जे त्याचे पूजन करतात। ज्यांचा हृदयस्थ भगवान मंगल श्रीहरी आहे त्याचे नित्य सर्व कार्यात अमंगल होत नाही। मानव अन्य देवतांच्या पूजनाने जे फल प्राप्त करतो ते फल श्रीहरीला साष्टांग प्रणिपात केल्याने प्राप्त होते। धुळीने माखलेल्या मनुष्याच्या शरीरास जितके धुळीकण लागतात तितके 1000 वर्ष तो श्री विष्णू लोकात पूजित होतो। जसे देवमंदिरात मार्जन, अभ्युक्षण व लेपनाने सर्व पाप नष्ट होते, तसे परमभक्तीने श्री नर्मदाच्या दर्शनाने स्त्री पुरुषांचे सर्व पाप नष्ट होते। जो भगवान श्री वासुदेवाचे चिंतन करतो त्याचे 1 जन्माचे पाप नष्ट होऊन तो गरुडध्वज श्री विष्णू लोक प्राप्त करतो व देवांनी पूजित होतो। भगवान श्री चक्रपाणीला जरी शाठ्यतेने अज्ञानपूर्वक नमस्कार केला तरी त्याचे 7 जन्माचे सर्व पाप निसंशय त्वरित नष्ट होते। भगवान श्री शंकर पूजनाने व सूर्यदेव जप होमाने प्रसन्न होतात, पण शंख चक्र गदाधारी श्री विष्णू केवळ नमस्कार केल्याने संतुष्ट होतात। भवसागरात गर्क, सुख दुःख तसेच कामक्रोध आदी द्वंद्वरूपी वायूने त्रस्त, पुत्र कन्या पत्नी आदींच्या रक्षणार्थ भाराने दबलेल्या साधनरहित भयंकर विषमजलात डुबणाऱ्या मानवांना शरण जाण्यास श्री विष्णुरूपी एकच जलयान आहे। हे राजेंद्र, हुंकार तीर्थात मनुष्य जे शुभाशुभ कर्म करतो ते कोणत्याही प्रकारे नष्ट होत नाही। हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हुंकार स्वामी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 157वा अध्याय पूर्ण झाला। तर इथे हुंकार, एका हुंकाराने
मैया एक कोस दूर गेली असं इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हुंकारस्वामी तीर्थ, हुंकारस्वामी तीर्थ असं नाव ह्या तीर्थाला पडलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 158वा, संगमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेत परम तीर्थम संगमेश्वरम उत्तमम, नर्मदा दक्षिणे कुले सर्व पाप भयावहम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पापभय विनाशक अत्युत्तम संगमेश्वर तीर्थास जावे. हे नृपश्रेष्ठ, पितृलोकातून कैलास पर्वतावर जाताना महात्मा कुबेराने तिथे मुहूर्तभर विश्रांती घेतली होती. राजेंद्र, या विश्वासार्थ आजही पृथ्वीवर काळ्या रंगाचे तसेच स्फटिका समान निर्मळ पाषाण दृष्टीस पडतात. तिथे विंध्याचलाच्या झऱ्यातून निघणारी पुण्यजल एक श्रेष्ठ नदी श्री नर्मदा जलास मिळाली आहे. सर्व पापविनाशक त्या संगमात जो स्नान करून संगमेश्वराचे पूजन करतो तो निश्चितच अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. जो संगमेश्वरात घंटा व विशाल पताका लावतो तो हंसयुक्त विमानात स्थित होऊन शतदिव्य स्त्रियांनी युक्त असा रुद्रपद प्राप्त करतो व रुद्राचा अनुचर होतो. जो दही भाताने देवलिंग पूर्ण करतो तो भाताच्या कणांच्या संख्येइतकी वर्ष शिवलोकात निवास करतो. राजा, जो श्रीफलाने म्हणजेच बेलफळाने शिवलिंग पूर्ण करतो तो स्वर्गात जाऊन जे उत्तम फल प्राप्त करतो त्या संबंधी माझ्याकडून ऐका. भगवान श्री शंकर प्रसन्न झाल्यावर जिथे दुधातुपाच्या नद्या वाहतात, मदस्रवणारे वृक्ष आहेत तिथे तो जातो. जो भगवान श्री शंकराला पत्र पुष्प फल देतो तो 7 जन्मापर्यंत ते अक्षय फल प्राप्त करतो. सर्व पात्रात सर्वाधिक पूज्यपात्र भगवान श्री शंकर आहेत, म्हणून सर्व प्रयत्नांनी ते पूजनीय व प्रसन्न करण्यास योग्य आहेत. जो ब्रह्मचर्याचे पालन करून नित्य श्री शिवशंकराचे पूजन करतो तो इहलोकात खूप दिवस सुखाने रोगरहित जीवन जगून मरणोत्तर शिवलोकात जातो. हे पार्थ, श्री शिवशंकराचे पूजन केल्यावर बुद्धिमान जे फल प्राप्त करतो ते फल योग्यालाही प्राप्त होते. ते धन्य आहेत, महात्मा आहेत, नि त्यांचा जन्म श्रेष्ठ आहे. ज्यांच्या घरी शिवभक्त भोजन करतात. इंद्रियवश करून चिंतनशील मनुष्य जिथे जिथे निवास करतो तिथे तिथे कुरुक्षेत्र, नैमिष तसेच पुष्कर तीर्थ आहे. वेदज्ञ विद्वानांना भोजन दिल्याने जे पुण्यफल मिळते हे पार्थ ते एक शिवभक्त योग्याला भोजन दिल्याने मिळते. जिथे भस्मभूषित देहाचा मनुष्य भोजन करतो मग तो मूर्ख असो वा विद्वान, तिथे देवश्रेष्ठ सपत्नीक भगवान श्री शंकर पूजन करतात. वेदज्ञ करोड विद्वान ब्राह्मणांना भोजन दिल्यावर जे पुण्यफल मिळते ते फल शिवभक्त योग्यांना भिक्षा मात्र देण्याने मिळते. जो संगमेश्वरात येऊन देहत्याग करतो तो शिवलोकातून कधीही परतत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील संगमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 158वा अध्याय पूर्ण झाला. इथे आता महात्म्य दिलेलं आहे की जो शिवभक्ती करतो तर त्या शिवभक्ताचं इथं ह्या अध्यायात विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 159वा, अनरकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. अनरकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन महाराज तीर्थम परमपावनं, नर्मदायां सुदुष्प्रापं सिद्धे ह्यनरकेश्वरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर श्री नर्मदा तटावरील परमपावन अत्यंत दुर्लभ सिद्ध अनरकेश्वर तीर्थास जावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या तीर्थात पापी मनुष्यसुद्धा स्नान करून महाभयंकर नरकद्वाराचे दर्शन करत नाही. युधिष्ठिरने सांगितले, पूज्य, शुभाशुभ फल भोगल्यावर ज्या लक्षणांनी युक्त मानव जन्मास येतात ती लक्षणे सांगावी. हा जीवात्मा शरीरातून बाहेर पडतो व शरीर त्याग केल्यावर त्याकडे पुन्हा पाहतही नाही. त्यानंतर पुन्हा
त्वचा, हाडे, मांस, चरबी, रक्त, केस व शेकडो स्नायूंसह अन्य देह प्राप्त करून पंचभूतयुक्त होतो, तेव्हा त्या विष्ठा, मूत्र, वीर्य समुदायाच्या माणसाचे काय संबोधन असते? राजा युधिष्ठिरने असे विचारल्यावर योगाचे जाणकार श्री मार्कंडेय सनातन देवस्वरूप देवादिदेव श्री महेश्वराचे ध्यान करत म्हणाले, पार्थ, पूर्वी ऋषी देवांच्या संमेलनात श्री ब्रह्मदेवाच्या मुखाने मी जसे ऐकले ते या महाप्रश्नाच्या उत्तरात सांगतो, ते ऐक. इहलोकातील धैर्यशील जिज्ञासूंचा शासक गुरु, दुष्टांचा शासक राजा, तसेच पापींचा शासक यमराज आहे. ज्यांनी नीच पापांचे प्रायश्चित्त घेतले नाही ते यमलोकात अनेक यातना भोगून तेथील अनेक जीवयोनीत जाऊन शेवटी मनुष्याचा जन्म प्राप्त करून पापचिन्हांनी युक्त होतात. हे राजा, मी ते चिन्ह तुम्हास सांगतो, तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. यमलोकात जाऊन संपूर्ण यातना भोगून ज्या चिन्हांनी चिन्हित असे इहलोकात येतात त्याबद्दल ऐका. असत्यवादी, सदा अडखळत बोलणारा किंवा सदा खोटे बोलत असल्यामुळे मूक राहतो. ब्राह्मणाला मारणारा कुष्ठरोगी असतो, तर मद्यपान करणाऱ्याचे दात काळे असतात. सुवर्णचौर्य करणाऱ्याची नखे खराब असतात. तसेच गुरुपत्नीशी समागम करणाऱ्याची कातडीही चांगली नसते. हीन योनीत जन्म घेणारा तसेच दान न देणारा दरिद्री असतो. राजा, अधार्मिक यज्ञ करणारा ब्राह्मण गावात डुक्कर होतो, तर खूप जणांचा यज्ञ करणारा गाढव होतो. निमंत्रणाशिवाय भोजन करणारा कुत्रा होतो, तर विनापरीक्षा भोजन करणारा निर्जन वनात वानर होतो. दुसऱ्याला घाबरवणारा मांजर तर वाळलेले गवत जाळणारा काजवा होतो. दुसऱ्याला अविद्या देतो तो बैल होतो, तर ब्राह्मणाला शिळे अन्न देणारा नपुंसक होतो. इतरांबद्दल ईर्ष्या बाळगणारा अंध होतो, तर पुस्तक चोर जन्मांध होतो. फळे चोरणाऱ्याची संतती निसंशय मरण पावते. मरणोत्तर तो वानर होतो. त्यातून मुक्त झाल्यावर त्याला गळ्याचा रोग होतो. दुसऱ्याला न देता अन्न सेवन करणारा निपुत्रिक होतो. राजा, वस्त्र चोर मगर होतो, तर विष देणारा सर्प होतो. संन्यासीशी समागम करणारा मरुभूमीचा पिशाच होतो. जलद चोरास वातबाधा होते. अन्न चोर उंदीर होतो, तर यौवन प्राप्त न झालेल्या कुमारिकेशी समागम करणारा विशिष्ट सर्प होतो. गुरुपत्नीची अपेक्षा करणारा खार होतो, तर पाण्याचा बांध फोडणारा मासा होतो. अविक्रय करण्यालायक वस्तूंचा विक्रय करणाऱ्यांचे डोळे भयानक असतात. भिन्न योनीशी समागम करणारा लांडगा होतो, तर खरेदी करताना लबाडी करणारा घुबड होतो. मेलेल्याच्या 11व्या दिवशी भोजन करणारा कुत्रा होतो. ब्राह्मणाला देण्याचे ठरवून न देणारा मधुक पक्षी होतो. राणीशी समागम करणारा दुष्ट चोर वा विष्ठाभक्षक डुक्कर होतो. राजा, ब्राह्मणांची निंदा करणारा कासवाचे शरीर प्राप्त करतो वा देवपूजक चांडाळ योनी प्राप्त करतो. दुर्भाग्यशाली फळविक्रेता तसेच वृषलीचा पती विंचू होतो. अग्नीला पायाने स्पर्श केल्यास मांजर व अन्य जीवांचे मांसा खाणारा रोगी होतो. बहिणीशी समागम करणारा नपुंसक व सुगंधाची चोरी करणारा दुर्गंधी होतो. खोटी स्तुती करणारा गावाचा भाट नावी होतो, तर देवज्ञ ज्योतिषावर जीवितार्थ चालवणारा गाढव होतो. कुपंडित मांजर होतो, तर व्याजावर जीवितार्थ चालवणारा तसेच दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टीवर प्रकाश टाकणारा कुत्रा होतो. परक्यांवर कमी जास्त अपकार केल्यावर निसंशय नीच योनी प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठ, असेच खूप चिन्ह स्वकर्माने प्राप्त होतात, ज्या चिन्हांनी युक्त मनुष्य दिसून येतात. हे भरतवंशोत्पन्न राजा, या कर्मांनी निश्चितच जन्ममृत्यूचे चक्र संपूर्ण जीवांमध्ये दृष्टीस पडते. शुभ अशुभ योग समान झाल्यावर, वीर्य आणि रक्ताची शुद्धी झाल्यावर, स्त्री पुरुषांचा समागम झाल्यावर पंचभूतांनी युक्त तो 6वा परमेश्वर इंद्रिय, मन, प्राण, ज्ञान, आयु, सुख, धैर्य, धारण, दुःख, इच्छा, अहंकार, चेष्टा, आकृती, वर्ण, स्वर, द्वेष, उत्पत्ती व विनाश आदीची इच्छा करणारे अनादी त्या आत्म्याचेच हे सर्व गौण रूप आहेत. पहिल्या महिन्यात तो आर्द्र होऊन धातुमूर्छित असतो.
दुसऱ्या महिन्यात तो घनीभूत होतो, तिसऱ्या महिन्यात तो इंद्रिययुक्त होतो. तिथे तो आकाशातून लघुता, सूक्ष्मता, आवाज, कानांचे बळ आदी प्राप्त करतो. वायूकडून स्पर्शक्रिया व भस्म शोषण करणे घेतो. अग्नीकडून दर्शन, पाकक्रिया, उष्णता संपन्न रूप व प्रकाशन याविषयी याशिवाय जलाकडून रसना, शीतलता, स्नेह व मृदुलतायुक्त आर्द्र भाव ग्रहण करतो. अंतःकरणयुक्त आत्मा भूमीकडून गंध, नासिका, गुरुतामूर्ती ग्रहण करतो. जरी तो पूर्वी अजन्मा आहे, तो तिसऱ्या महिन्यात स्पंदनयुक्त क्रियाशील राहतो. गर्भवतीचे मनोरथ पूर्ण न झाल्यास गर्भदोष निर्माण होतो. त्यात विकार वा मरणसुद्धा संभव असते. म्हणून स्त्रीचे प्रिय कार्य अवश्य पूर्ण करणे योग्य आहे. चौथ्या महिन्यात अंगांची स्थिरता, पाचव्या महिन्यात रक्ताची उत्पत्ती, सहाव्या महिन्यात शक्ती, वर्ण, नख व रोमछिद्रे संभव असतात. मन चेतनायुक्त होऊन तो नख व शेकडो रोमछिद्रांनी प्राप्त होतो. सातव्या आठव्या महिन्यात त्यास त्वचा व स्मृती प्राप्त होते. पुन्हा धात्रीकडे धाव घेतो. आठव्या महिन्यात गर्भ सचेतन होऊन तो प्राणयुक्त होतो. नवव्या 10व्या महिन्यात प्रसूती काळात प्रबळ वायूने प्रेरित होऊन योनिमार्गातून तो बाणासमान बाहेर पडतो. तो अंग प्रत्यंगासहित शरीराच्या सर्व अवयवांनी युक्त असतो. त्यात 108 मर्मस्थल स्थित असतात. श्री ब्रह्मदेवाने शिर व कपाळ शास्त्रानुसार 7 भेदांसहित केले आहेत. त्याच्या अंगात 3.5 करोड रोमछिद्रे असतात. हृदयापासून निघालेल्या 72,000 नाड्या आहेत. त्यात हिता नावाची शशीप्रभा नाडी आहे. उपनिषदात या नाडीला अमृतत्व प्राप्त करणारी नाडी म्हणतात. अशा प्रकारे आत्मा चतुर्विध भूत समुदायात चक्र, वीर्य, रज या शुद्ध मिश्रणाच्या संबोधाने कृती करतो. संपूर्ण देहधारींची उत्पत्ती व विनाश होतच असते. धर्मामुळे मनुष्याची ऊर्ध्वगती तर तसेच अधर्मामुळे अधोगती होते. राजा, सर्व वर्णाची स्वधर्म पालनाने उत्तम गती होते. महाराज, देव व मानवात ज्या दान, भोग आदी क्रिया दिसून येतात त्या सर्व कर्मांचे फल आहे. स्वकर्माने प्राप्त काम, क्रोधाने एकत्रित अशुभ भयंकर नरकात जो मनुष्य डुबतो त्याचा उद्धार असंभव आहे. जीवांच्या उद्धाराकरता श्री नर्मदा तटावर स्थित महातीर्थ उत्तम नरकेश्वर आहे. हे तीर्थ नरकाचे विनाशक, महापुण्यप्रद, महापाप विनाशक आहे. ते तीर्थात सर्वोत्तम व पृथ्वीवर दुर्लभ आहे. त्या तीर्थात जो स्नान करून भगवान श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापमुक्त होऊन कधीही नरक पाहत नाही. वैतरणी नदीत तरण्याच्या उद्देशाने त्या तीर्थात जो विधीपूर्वक शुभ लक्षणांनी युक्त गायदान करतो तो सुखाने वैतरणीतून निसंशय मुक्त होतो. राजा, युधिष्ठिरने विचारले, महाभयंकर यमद्वारात जी वैतरणी नदी आहे तिचे रूप कसे व ती किती मोठी आहे? हे ब्राह्मण श्रेष्ठ ती कशी वाहते? तिच्यातून लोक कसे मुक्त होतात? तिथे कोणाचे निरंतर वास्तव्य असते? ती कोणाला अनुकूल असते? हे सर्व विस्ताराने सांगावे. श्री मार्कंडेय वदले, हे महाबाहू धर्मपुत्र, मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही सर्व श्रवण करा. यमलोकातील वैतरणी नदी अथांग आहे, अपार आहे. तसेच केवळ दृष्टिक्षेपातही ती भयंकर आहे. ती पू व रक्तरूपी जल तसेच मांसरूपी चिखलाने निर्मित आहे. जसे जळणाऱ्या कढईत तूप उकळते तसे तिचे जल उकळत असते. तिथला पू किड्यांनी भरलेला, शिवाय किडे लोखंडी शस्त्रासमान तोंडाचे आहे. डोके मगरीच्या कट्याररूपी शस्त्राने युक्त मर्मस्थान विद्ध करणाऱ्या हिंसक अन्य जलजीवांनी पूर्ण आहे. प्रलयांती सूर्य अत्यंत प्रखर तप्त होतो. तिथे पापी अत्यंत दीनपणे पडतात. हा बंधू, हा पुत्र, हा माता असा क्षणाक्षणाला ते विलाप करतात. भयंकर असिपत्र वनात मरणारा आक्रोश करतो. इथे माझा कोणी रक्षण करता आहे का? अशा प्रकारे तिथे पापी तरंगतात, बुडतात व दुःखी होतात. ती चतुर्विध प्राण्यांनी युक्त महानदी पाहण्याजोगी आहे. उत्तम दान देणारे त्या महानदीत तरंगतात. नाहीतर जे गुरुजन, माता पिता नि प्राचार्यांना मानत नाहीत
कारण ते त्या भगवान स्वरूपाचा तिरस्कार करतात, असे त्या महानदीत पडतात. जे पापी पुरुष उत्तम शीलवान विवाहित धर्मनिष्ठ पतिव्रता पत्नीचा त्याग करतात, ते तिथे नित्य राहतात. विश्वास करणारे स्वामी, मित्र, तपस्वी, स्त्री, बालक, वृद्ध व दीनदुःखितांचे जे पापी दोष शोधतात, ते महाक्रंदन करत त्यातील आगीत होरपळतात. थकलेल्या व भुकेल्या ब्राह्मणाला जो बुद्धिमान दुःखित करतो, त्याला 300 कल्पापर्यंत किडे खातात. प्रतिज्ञा करूनही जे ब्राह्मणाला दान देत नाहीत, तसेच बोलवून पुन्हा ती वस्तू जवळ नाही असे खोटे सांगतात, ते नित्य नरकात राहतात. आग लावणारा, विष देणारा, राजाजवळ विशेषत्वाने बसून त्याला दूषित मार्गावर नेणारा, चुगलखोर, कथेत विघ्न आणणारा, खोटी साक्ष देणारा, मद्यपान करणारा, स्वतः दिलेल्या वस्तूचे अपहरण करणारा, सुक्षेत्र, सेतुबांध यांचा शस्त्राने विध्वंस करणारा, ब्राह्मण विक्रेता, परस्त्रीवर बलात्कार करणारा, वृषलीपती, तहानलेल्या गोकुळाची गोशाला नष्ट करणारा, कन्येलाही दूषित करणारा, दान देऊन संताप व्यक्त करणारा, गायीचे मांस भक्षक ब्राह्मण हे सर्व नित्य नरकात निवास करतात. राजा, तुम्ही याचा विचार करू नका. ज्या प्रकारे ती वैतरणी नदी अनुकूल होते, ते तुम्ही श्रवण करा. अयन उत्तरायणाच्या प्रारंभी विषुवत कालात, जेव्हा दिवस रात्र समान असतात, व्यतिपात योगात, तिथी क्षय झाल्यास, त्या पक्षात, तसेच अन्य पुण्य काळात ग्रहण आदीत उत्तम दान दिल्यास, कृष्ण वा लाल वर्णाची गाय दान केल्यास वैतरणी शुभ होते. स्वर्ण शिंगाची, चांदीचे खूर असलेली, कास्य दोहिनी, 2 काळ्या वस्त्रांनी आच्छादलेली, सप्तधान्याचे समन्वित अन्नपूर्ण ताम्रपत्रात अन्न शिखराच्या अग्रभागावर गायीला उभे करावे. यमाला सुवर्णनिर्मित करावे. तो लोहदंडयुक्त असावा. रेशमी दोरीने इक्षुदंड निर्मित नावेला बांधून त्यावर बुद्धिमान मनुष्याने गायीला सूर्याच्या शरीरातून उत्पन्न समजून गायीसहित छत्री, पादत्राणे, यममुद्रिका नि वस्त्र ब्राह्मणाला दान करावे. गायीची शेपूट पकडून मंत्र म्हणावा. महाभयंकर यमद्वारात असलेली वैतरणी नदी पार करण्याच्या इच्छेने गोदान करत आहे. हे वैतरणी माते, तुला माझा नमस्कार असो. हा अधिवासन मंत्र आहे. गाय माझ्या पुढे, गाय माझ्या पृष्ठभागावर, गाय माझ्या हृदयात स्थित व्हावी. मी गायींच्या मध्ये राहावे. ओम विष्णुरूप भूदेव, पंक्ती पावन श्रेष्ठ ब्राह्मण, श्रेष्ठ ब्राह्मण, दक्षिणेसहित मी तुम्हाला ही गाय दान करत आहे. हे वैतरणीची गोमाता, तुला माझा नमस्कार असो. हा दानमंत्र म्हणावा. ब्राह्मण धर्मराज वैतरणीतून पार करणाऱ्या मंगलमय गायीला प्रदक्षिणा घालून सर्व वस्तू ब्राह्मणाला समर्पित कराव्या. गायीची शेपूट पकडून व ब्राह्मणाला पुढे करून त्याला दान द्यावे. हे गोमाता, तू महाभयंकर द्वारात माझी प्रतिज्ञा करावी. हे मातृधेनू, मी नदी पार करण्यास इच्छुक आहे. हे वैतरणीतून पार करणारी माता, तुला माझा नमस्कार असो. हा अनुगमनाचा मंत्र आहे. जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पाठीमागे अनुगमन करावे. सर्व वस्तू ब्राह्मणाच्या घरी पोहोचवून द्याव्यात. हे केल्यास ती वैतरणी नदी त्या गायीद्वारा त्या मनुष्याला तारते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्याला दिव्य मनुष्य लोक प्राप्त होतो. तो पूर्णतया रोगमुक्त होतो. त्याच्या महान आपत्ती दूर होतात. स्वस्थ अवस्थेत हे गोदान सहस्त्रपट फलदायी व रोग्यांना शतपट फलदायी असते. मृतात्म्याला जे दान दिले जाते ते दान दिले जाते, परोक्षही ते त्या समान मानले जाते. यास्तव स्वहस्ते दान द्यावे. मरणोत्तर कोण कोणाला दान देईल असे मानून हे निश्चित करावे की स्वतः दिलेले दान महाफलदायी असते. धर्मपुत्र, अशा प्रकारे मी तुम्हाला वैतरणी धेनूचे दान सांगितले. हे जो भक्तिपूर्वक श्रवण करतो तो उत्तम विष्णुपद प्राप्त करतो. श्री मार्कंडेय वदले. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला या तीर्थात स्नान करून भगवान श्री शंकराचे विधिपूर्वक पूजन करून भक्ती श्रद्धेचा समन्वय साधित पितृश्राद्ध कर्म करून त्या प्रित्यर्थ दान देऊन उत्तम कथेचे श्रवण आदीने
रात्री जागरण करावे. त्यानंतर प्रातःकाळी श्री नर्मदा जलात स्नान करून विधीपूर्वक देवतर्पण व पितृतर्पण करावे. तुपाने भरलेला सुवर्णदीप ब्राह्मणाला द्यावा. स्वतः मत्सररहित होऊन प्रेमपूर्वक ब्राह्मणांना भोजन दिल्यास मनुष्य नरकात जात नाही. या प्रकारे त्या तीर्थात मरणोत्तर त्याचा दुर्लभ शिवलोकात मन्वंतरापर्यंत निवास असतो. तो अप्सरांनी सेवित सूर्यासमान प्रकाशमान शेकडो घंटांनी शोभित विमानाने जातो. तिथे मन्वंतरापर्यंत विविध भोग भोगून तो इहलोकात येऊन निरोगी राहून शतवर्ष जीवित राहतो. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्नान करून जे दिवसरात्र तेथे निवास करतात आणि श्री महेश्वराचे पूजन करतात ते महापापयुक्त असूनही मुक्त होतात. युधिष्ठिर, नरक 28 करोड आहेत. नरक 28 करोड आहेत. या सर्वांच्या दुःखाने रहित होऊन ते शिवलोकात जातात. तिथे दिव्य ऐश्वर्ययुक्त महाभोग भोगून इहलोकात दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अनरकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 159वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे ह्या अध्यायामध्ये विविध पाप आणि कसे वैतरणा नदीची शिक्षा भोगायला लागते हे सर्व दिलेलं आहे. त्याचप्रकारे कोणत्या पद्धतीचा पाप केल्यानंतर कोणता जन्म येतो, कोणती योनी प्राप्त होते हे सुद्धा इथं विस्ताराने सांगितलेलं आहे. तर असं हे भयंकर वर्णन केलेलं आहे यमलोकाचं, वैतरणा नदीचं, तसेच विविध पापांचं फलस्वरूप विविध योनी कशा प्राप्त होतात हे सर्व दिलेलं आहे. आणि गोदानाचं महात्म्य पण दिलेलं आहे. योग्य अशा ब्राह्मणाला आपण गाय दान केली तर त्यातून त्याचं फलित इथं दिलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 160वा. अध्याय 160वा मोक्षतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत पांडुपुत्र मोक्षतीर्थमं अनुत्तमं सेवितं देवगंधर्वैर्मुनिभिश्च तपोधनेः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पांडुपुत्र, त्यानंतर देवगंधर्वांनी व तपस्वी मुनींनी सेवित परम उत्तम मोक्षतीर्थास जावे. श्री विष्णू मायेमुळे मोहित झाल्यामुळे अनेक लोकांना ते तीर्थ माहीत नाही. जिथे महाभाग्यशाली ऋषीगण व तपस्वी सिद्ध झालेत. पुलस्त्य, पुलह, विद्वान क्रतु, महाबुद्धिमान प्रचेता वशिष्ठ, दक्ष व देवर्षी नारदांसह अन्य महाभाग्यशाली 7000 ऋषीपुत्रांना मोक्षप्राप्ती झाली. जिथे श्री नर्मदाच्या प्रवाहात तमहा नावाची नदी येऊन मिळते ते संगमतीर्थ सर्व पापविनाशक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या निरंतर स्वाध्यायाचे फल, तिथे दिलेले दान, हवन, जप तसेच तीर्थसेवेचे एकत्रित फल जे उत्तम मोक्षाचे साधन आहे ते सर्व अक्षय होते. त्या तीर्थात संन्यास घेतल्यावर देहावसन झालेले ब्राह्मण मोक्ष तीर्थाच्या प्रभावाने निवृत्तीरहित उत्तम गती प्राप्त करतात. हे अनघ, त्या तीर्थात निवास करण्याचे पुराणात सांगितलेले महात्म्य मी कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मोक्षतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 160वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 161वा. सर्पतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज सर्पतीर्थं नुत्तमं यत्र सिद्धा महासर्पा तपस्त्वा युधिष्ठिर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम सर्पतीर्थास जावे. इथे हे युधिष्ठिर महासर्प तप करून सिद्ध झालेत. त्या तीर्थात वासुकी, भयंकर तक्षक, ऐरावत सर्प, महानाग, कालीय, कर्कोटक, धनंजय, महातेजस्वी शंखचूड, धृतराष्ट्र, वृकोदर, कुलिक व वामन तसेच पुत्रपौत्र आदी सर्व त्या
पुण्यतीर्थात कठोर तप करून विविध भोग भोगतात आणि सुखपूर्वक क्रीडा करतात. त्या तीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण करणाऱ्यास वाजपेय यज्ञाचे फल मिळते, असे पूर्वी भगवान श्री शंकराने सांगितले आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, पृथ्वीवर सर्पतीर्थात स्नान केल्यास मानवाला सर्प, विंचू आदी जीवांचे भय राहत नाही. त्या तीर्थात देहावसन झाल्यावर मनुष्य भोगवती पुरीस जातो व महाश्रेष्ठ सर्पांनी पूजित होऊन नागकन्यांनी वेढला जाऊन महाभोगांचा स्वामी होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला उपवास करून शुचिर्भूत होऊन शिवलिंग तिळाने पूर्ण करावे, निगंध पुष्प वाहून यथाशक्ती पूजन करावे व विधीपूर्वक कार्य करून क्षमा याचना करावी. राजा, त्याचे फल ऐका. तिथे वाहिलेले तीळ व पत्रपुष्पांच्या संख्ये इतकी वर्ष मनुष्य स्वर्गात प्रसन्न राहतो. स्वर्गातून इहलोकात येऊन उत्तम कुळात जन्म घेऊन रूपवान, सौभाग्यशाली अन करोडपती होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सर्पतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 161वा अध्याय पूर्ण झाला. या तीर्थात वासुकी, भयंकर तक्षक, ऐरावत सर्प, महानाग, कालीय, कर्कोटक, धनंजय, महातेजस्वी शंखचूड, धृतराष्ट्र, कुलिक व वामन तसेच पुत्रपौत्र आदी सर्व त्या परमपुण्य तीर्थात कठोर तप करून यांनी इथं तप केलेलं आहे. ह्या सर्पांनी पण आणि सर्व धृतराष्ट्र, वृकोदर, कुलिक, वामन या सर्वांनी कठोर तप केलेलं आहे या तीर्थामध्ये. त्याचं नाव सर्पतीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 162वा. गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. गोपेश्वरम ततो गच्छेत सर्पक्षेत्रादनन्तरं यत्र स्नानेन चैकेन मुच्यन्ते पातकैर्नराः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, सर्पक्षेत्रानंतर गोपेश्वरास जावे, जिथे केवळ एका स्नानाने मानव सर्व पापातून मुक्त होतात. त्या तीर्थात स्नान करून जो देह त्याग करतो तो पापयुक्त असूनही शिवलोकात जातो. त्या तीर्थात स्नान करून जो श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. तिथे तपस्वी इच्छेनुसार क्रीडा करून इहलोकात मनुष्य जन्म घेऊन धार्मिक राजा होतो. तो हत्ती, घोडे व रथांनी संपन्न होऊन दासींनी सेवित तसेच राजांकडून पूजित होऊन शतवर्ष सुखाने जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 162वा अध्याय पूर्ण झाला. तर हा गोपेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 163वा. नागतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज नागतीर्थम मनुत्तमम आश्विनस्य सिते पक्षे पंचम्यां नियतः शुचिः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम नागतीर्थास जावे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात पंचमीला शुचिर्भूतता आचरून रात्री जागरण करावे व चंदन, धूप आदीने पूजन करावे. प्रातःकाळी निर्मळ जलात स्नान करून विधीपूर्वक श्राद्ध केल्यास मनुष्य सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. त्या तीर्थात देहत्याग करणाऱ्या मनुष्यास निवृत्ती रहित गती मिळते, असे भगवान श्री शंकराने स्वतः सांगितले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 163वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 164वा. सांबोरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महाराज सांबोरम तीर्थमुत्तमं यत्र सन्निहितो भानुः पूज्यमानः सुरासुरैः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर उत्तम सांबोर तीर्थास जावे, जिथे सुरासुरांनी पूजित श्री सूर्यदेव स्थित
श्री सूर्यदेव स्थित आहेत. तेथे पंगू जडलेले घ्राणेंद्रिय व नख, रोम त्वचारोग व मंडल आदीने विकृत अंगाचे, मक्षिका व अन्य कृमींनी व्याप्त, माता पिता बंधू भार्यारहित, अनाथ, विकल व्यंगाने दुःख सागरात डुबलेल्या सर्वांचे नाथ, जगद्योनी सर्वांचे दुःख विनाशक सांवोरनाथ श्री नर्मदा तटावर स्थित आहेत. जे फल उत्तरनी पूर्व सागरात तसेच दक्षिणी पश्चिम सागरात स्नान केल्याने प्राप्त होते. बालपण, तारुण्य, वृद्धापकाळातील सर्व पाप सांवोर तीर्थात केवळ स्नानाने निसंशय नष्ट होते. त्या तीर्थाच्या सेवनाने 7 जन्म, रोग, दारिद्र्य तसेच इष्ट व्यक्तींचा वियोग होत नाही. सप्तमीला उपवासाने तसेच रक्तचंदन मिश्रित अर्घ्य दिल्याने जे फल मिळते ते हे नृपश्रेष्ठ त्या तीर्थात स्नान करून मिळते. महात्मा सांवोराने पाहिलेले श्री नर्मदा जल सर्व पाप विनाशक आहे. ते पुरुष धन्य आहेत, त्यांचे जीवन सुजीवित आहे. जे महात्मा तिथे स्नान करून पवित्र श्रेष्ठ सांवोरेश्वराचे दर्शन घेतात ते प्रलयापर्यंत सूर्यलोकात निवास करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सांवोरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 164वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 165वा सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले सिद्धेश्वरमिति श्रुतं तीर्थं परमं महाराज सिद्धेः कृतमिति प्रभो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सिद्धांद्वारा स्थापित सिद्धेश्वर नावाचे उत्तम तीर्थ आहे. महाराज, त्या श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित असलेल्या सर्व तीर्थांत पवित्र पुण्यप्रद हे तीर्थ आहे. त्या तीर्थात मनुष्याने स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे. हे भरत वंशोत्पन्न राजा, तिथेच पितृगणांच्या उद्देशाने जे श्राद्ध करतात, दान करतात, त्यांचे पितृगण 12 वर्ष निसंशय तृप्त राहतात. त्या तीर्थात जो स्नान करून भक्तिपूर्वक श्री शिवशंकराचे पूजन करतो, तसेच रात्री जागरण करून पौराणिक कथांचे पठन करतो आणि पुन्हा पवित्र प्रातःकाळी यथाविधी स्नान करून श्री शिवशंकराचे दर्शन करतो, तो उत्तम गती प्राप्त करतो. पूर्वी महाभाग्यशाली, योगसिद्ध, महाव्रतशाली कपिल आदी सिद्ध महर्षींनी परब्रह्माचे चिंतन करत श्री नर्मदाच्या प्रभावाने सिद्धी प्राप्त केली. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 165वा अध्याय पूर्ण झाला. आता पुढील अध्याय सुद्धा अध्यायाचं नाव आहे अध्याय 166वा सिद्धेश्वरी तीर्थ महात्म्य वर्णन. आधीचा अध्याय होता सिद्धेश्वर तीर्थ, आता सिद्धेश्वरी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तत सिद्धेश्वरी देवी वैष्णवी पापनाशिनी आनंदम परमं प्राप्ता दृष्ट्वा स्थानं सुशोभनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर सिद्धेश्वरी देवी पापनाशिनी वैष्णवीचे उत्तम स्थान पाहून परम आनंद प्राप्त झाला. सिद्धेश्वरी अत्यंत प्रसन्न झाली. त्या तीर्थात मनुष्याचे स्नान करून पितृदेवतांचे पूजन करावे. जो भक्तीने देवीचे दर्शन घेतो तो सर्व पापातून मुक्त होतो. अष्टमी वा चतुर्दशीला स्नान करून कोणत्याही वेळी देवीच्या दर्शनाने पुत्र मृत झालेल्या स्त्रीला अथवा वांझ स्त्रीला सुद्धा शीलवान गुणवान पुत्र प्राप्त होतो. राजा, त्यानंतर संगमास स्त्री वा पुरुषाने स्नान केल्यास देवी संतुष्ट होऊन पुत्र तसेच धन देते. दर्शन केल्यावर पूजित झालेली देवी वंशाची रक्षा करते. निरंतर पूजित झाल्यावर देवी संततीचे निसंशय रक्षण करते. महाराज, या तीर्थात नवमीला स्नान करून उपवास करत शुद्ध श्रद्धेने पवित्र चित्ताने भक्तिपूर्वक जो मनुष्य देवीची पूजा करतो,
तो पुरुष देवांनाही दुर्लभ उत्तम लोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वरी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 166वा अध्याय पूर्ण झाला. तर असे हे छोटे छोटे अध्याय आहेत. सर्वच तीर्थांच्या ठिकाणी किती पावित्र्य आहे आणि किती शुद्धता आहे की तिथं जर मनोभावे आपण स्नान केलं, मनोभावे भगवंताची आराधना केली तर कोणत्याही प्रकारचं पाप असेल तर त्याचं क्षालन होण्याची क्षमता त्या तीर्थाच्या ठिकाणी आहे. हे महात्म्य आहे तीर्थांचं. अन्यथा मनुष्याच्या हातून कळत नकळत अज्ञानात अनेक पापं होत असतात. जे अनुग्रहित आहेत किंवा अनुग्रहित नाहीत, जे ज्ञानी आहेत किंवा अज्ञानी आहेत, तरीसुद्धा ज्यांना कळत आहे किंवा ज्यांना कळत नाही, तरीसुद्धा अनेक जन्मांचे जे संस्कार असतात ते संस्कार लगेच क्षीण होत नसतात. तर त्यामुळे कितीही आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असेल, कितीही आपल्याला सर्व काही समजतंय, परंतु ते आचरणात पूर्ण रीतीने येण्यासाठी काही कालावधी जातो. आणि तोपर्यंत आपले जे जुने संस्कार असतात त्या जुन्या संस्कारांकडून सुद्धा आपल्याकडून अनेक विकर्म ही होत असतात. किती राग करायचा नाही म्हटलं तरी चिडचिड होत असते. कितीही आसक्ती योग्य नाही हे पटत असलं तरीसुद्धा अनेक गोष्टींमधली आसक्ती जाता जात नाही. तर असं आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला इच्छा असते तरीसुद्धा आपली त्यातनं सुटका होत नसते. आणि त्या आसक्तीचं, रागाचं, द्वेषाचं किंवा लोभाचं किंवा मोहाचं किंवा दुःखाचं, कष्टाचं हे प्रमाण ज्ञानामुळे आणि भगवत कृपेमुळे, थोड्याफार साधनेमुळे आपलं ते प्रमाण पहिल्यापेक्षा कमी असतं, परंतु ते पूर्ण गेलेलं नसतं. जोपर्यंत आपल्या अंतरी पूर्णतः भगवंत भरला जात नाही तोपर्यंत हे सर्व षड्विकार आहेत ते मध्ये मध्ये वर येत असतात, डोकं वर काढत असतात. त्यामुळे आपल्याला ज्ञान झालं, आपण जरी अभ्यास करत असू, आपण जरी काही साधन करत असू, तरीसुद्धा आधीचे संस्कार आपल्यावरती एवढे घट्ट असतात, त्यातनं पण अनेक विकर्म आपली रोजची घडतच असतात. तर ही तीर्थ जी आहेत, ही तीर्थ आपल्याला एक आश्वासन देतात की बाबा काळजी करू नका, तुम्ही जे पण आहे ते इथे या, इथे सोपवा आणि हलके व्हा. तर हे समर्पण करायला ती तीर्थ आपल्याला मदत करतात. जर ही तीर्थ नसतील, आश्रम नसते, मठ नसते, मंदिर नसते, तर माणूस जे आपली कर्म चुकीची झालेली आहेत त्या ओझ्याखाली सदैव त्याच्यातच राहिला असता. परंतु ही एक मुभा आहे की या तीर्थाच्या ठिकाणी, या कोणत्याही तीर्थांच्या आपण ठिकाणी जाऊन आपण जर हे माझ्या हातून घडलेलं आहे, घडत आहे, ह्यातनं मला मुक्तता देण्यासाठी शक्ती, बुद्धी आणि तू सदैव मला पाठीशी राहा, हे जर आपण म्हटलं, समर्पण केलं, तर आपलं जे आत्तापर्यंतचं पाप आहे त्यातनं त्याचे फळ आपल्याला भोगायला लागणार आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. परंतु ते जे मानसिकरित्या आपण त्या पापांना घट्ट धरलेलं असतं, तर ते जे आहे त्या मानसिक भूमिकेतनं आपली सोडवणूक होऊन आपण नव्याने आपण पुढील कोणतंही कर्म, मग प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक कर्म असो, ते करण्यासाठी आपणाला नवीन ऊर्जा ते तीर्थ देऊ शकतं. एवढं आहे. अन्यथा आपण एकमेकांना किंवा स्वतःला सुद्धा तू हे केलं, मी हे केलं, मी असं वागायला नाही पाहिजे होतं किंवा अमुक व्यक्तीने असं वागले, ते तसं नाही करायला, ह्यामध्येच माणूस अडकतो. पण ही तीर्थ अशी आहेत की ही तीर्थ आपली सर्व काही अशी कर्म घेण्यासाठी बसलेली आहेत. कुठेही आत्तापर्यंत असं आलेलं आहे का की बाबा सगळी पापच घ्यायला बसलीत ही तीर्थ? ही गोष्ट आहे. आणि ते घेऊन काही दान करणं, काही या गोष्टी करणं हे शिकवलेलं आहे की जेणेकरून जे कर्म केलेले आहेत त्याचा
परिणाम तर भोगायला लागणार आहे. असं नाही की अंघोळ केली आणि आपण आपल्या कर्मातनं सुटका होईल. कर्मातनं सुटका होणार नाही. पण त्याचबरोबर ही तीर्थ किंवा दुसरी बाजू पण शिकवली जाते, की काही आपण दान करणं, जे यथाशक्ती जे जमेल त्या पद्धतीने दान करणं. म्हणजे आपला आसक्त भाव कमी होतो आणि त्या एका बाजूने आपली चांगल्या कर्माची शिदोरीत जमा होते. त्यामुळे जे काही कर्म आपलं चुकीची कर्म आहेत त्याचं जे काही मिळणार आहे फळ मिळणार तर आहेच आहे. स्नान करा नाही तर काही पण करू आपल्याला ते भोगायचंच आहे. परंतु ते भोगत असताना आपण संतुलनात राहून भोगू शकू. आपल्याला त्याची तितकी झळ सोसण्याची शक्ती दुसऱ्या चांगल्या कर्मामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे ह्यात सर्वच तीर्थ आपणाला शिकवतात. तर असा हा तीर्थाचा महात्म्य आहे, तीर्थाचं महत्त्व आहे आणि म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आणि नर्मदा तट तर संपूर्णतः तिथे कोणताही असा जागा नाही आहे की त्या जागी तिथं तपस्या झाली नाही आहे. नर्मदा किनारी कोणतीही अशी जागा नाही आहे तिथं तपस्या झाली नाही आहे. आणि सगळ्यांनीच तपस्या केलेली आहे. सर्वांनीच तिथं तपस्या केलेली आहे. हे आपण आता अनुभवतोय. आपण आता वाचतोय आणि आपल्याला ते समजतंय की बाबा तिथं सर्वांनी तपस्या केली. अशी ही पवित्र भूमी आहे आणि मुख्यतः ती अमर अविनाशी अशी भूमी आहे. असं ते क्षेत्र आहे. 22वा कल्प चालू आहे आता. 21 कल्पापासून ती 22वा कल्प आहे. तरी ती अमर अविनाशी अशी आहे. त्यामुळे तिची जी शक्ती आहे ती शक्ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्याला आपल्यातले दोष हरण करण्यासाठी तिची शक्ती आपल्याला मदत करणारी आहे. त्याचबरोबर चांगलं कर्म करण्यासाठी उद्युक्त होणं हे सुद्धा तिची शक्ती आपल्याला करू शकते. त्यामुळेच महाराजांनी आपणाला पण सांगितलेलं आहे गोंदवलेकर महाराजांनी की तीर्थाच्या ठिकाणी गेलो की आपणाला साधन करावंसं वाटतं म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. म्हणून आश्रमात तीर्थ मठ या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कारण तिथं गेल्यानंतर ती बुद्धी होते आणि ती बुद्धी होते आणि ती सहजता पण असते. यासाठी वारंवार आपण भेट देणं गरजेचं आहे. तर हे इथे आहे. आता पुढील अध्याय आहे श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन.